नमस्ते मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांची पूजा आपण करतो, त्यांच्या लीलाही आपण ऐकतो, परंतु श्रीकृष्ण आपल्या मानवी अवतारात किती वर्ष राहिले असं जर विचारलं तर कोणाला याचं उत्तर सांगता येणार नाही। भगवान श्रीकृष्णांचे चरित्र समजणं एवढं सोपं नाही, परंतु तरी देखील एकदम थोडक्यात श्रीकृष्णांचा जीवनकाल कसा होता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप छोटा आहे, पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप रिसर्च करावा लागला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला सुरू करूया। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। द्वापार युगानुसार भगवान श्रीकृष्णांचा जीवनकाल 126 वर्ष आणि 8 महिने एवढा होता। त्यांचे 11 वर्ष बाललीलामध्ये, 10 वर्ष मथुरा लीलामध्ये आणि 105 वर्ष द्वारका लीलामध्ये गेले। 3228 म्हणजे आजपासून जवळपास 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णांचा जन्म मथुरेतच कंसाच्या कारागृहामध्ये झाला होता। कंसाच्या भीतीमुळेच वासुदेव श्रीकृष्णांना गोकुळात घेऊन जातात। 3222 मध्ये जेव्हा श्रीकृष्ण 7 वर्षांचे होते तेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता। 3218 मध्ये श्रीकृष्ण जेव्हा 11 वर्षांचे होते तेव्हा भगवंताने मथुरेत येऊन कंसाचा वध केला। त्यानंतर श्रीकृष्ण मथुरेतच राहायचं ठरवतात, परंतु कंसाचे सासरे जरासंध त्यांच्या नेहमीच्याच होणाऱ्या आक्रमणामुळे ते मथुरेच्या लोकांना आपल्या नवीन द्वारका नगरीत घेऊन जातात। या 10 वर्षात श्रीकृष्ण उज्जैनला आपल्या सांदीपनी गुरूंकडे विद्याग्रहण करण्यासाठी जातात। त्यानंतरच्या काही काळात आपल्याला माहिती आहे की पांडव जुगार खेळताना सर्व काही आपला हरवून बसतात आणि वनवासाला निघण्याची तयारी करतात, परंतु वनवासाला जाण्याआधी ते श्रीकृष्णांना एकदा येऊन भेटतात। त्यावेळेस श्रीकृष्णांचं वय 75 वर्षांचं होतं। 3140 मध्ये जेव्हा पांडव वनवास भोगून मागे येतात त्यावेळेस दुर्योधन त्यांना त्यांचं राज्य देण्यास नकार करतो। तेव्हा खरी सुरुवात होते ती म्हणजे महाभारताची। जेव्हा महाभारत सुरू झालं तेव्हा श्रीकृष्णांचं वय होतं 89 वर्ष। 18 दिवस चाललेल्या या महाभारताच्या महायुद्धात पांडवांचा विजय करून श्रीकृष्ण द्वारकेला येतात आणि 3102 मध्ये गुजरातच्या भालका या ठिकाणी वयाच्या 126व्या वर्षी भगवान श्रीकृष्ण आपलं मानवी शरीर सोडून वैकुंठात जातात। मित्रांनो, व्हिडिओ खूप छोटा पण खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला श्रीकृष्णांबद्दल आणखीन काही माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या।